Shedhall's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कराड स्पेशल धपाटे. तर प्रथम आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मिरची मोडून स्वच्छ धुवून मोडून ती तव्यावर चांगली भाजून घ्यायची आहे. अगदी चांगली एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. मंद आचेवर ही मिरची भाजून घ्यायची आहे. जास्त मोठा गॅस केला तर नीट भाजली जाणार नाही. कुठं करप लागत, कुठं कच्ची अशी भाजली जाईल. त्यामुळे भाजताना मंद आचेवरच ही भाजायची आहे. मिरची भाजल्यानंतर तेल टाकायचं आहे व तेल टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. आणि बंद केल्यानंतर त्यामध्ये लसूण जेवढा भरपूर घालता येईल तेवढा घालायचा आहे. व त्याच्यामध्ये छोटा चम्मच 2 जिरे टाकायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण थोडीशी हळदही टाकणार आहोत. हळद टाकल्यामुळे याची टेस्ट आणि कलर खूप छान येतो. यामध्ये जिरे आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर खरडा उरला तर आपण भाकरीसोबतही खाऊ शकतो. आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये टाकून सगळा खरडा वाटून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये आपण पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी 2 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. जर आता आपल्याला अचानक खायची इच्छा झाली धपाटे व घरी पीठ दळलेलं नसेल तर या प्रमाणात तुम्ही करू शकता. 2 वाटी ज्वारीचे पीठ व 1 वाटी गव्हाचे पीठ चांगले चाळणीने चाळून घ्यायचं आहे. व त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी बेसन चाळून घ्यायचं आहे. आता आपल्या घरी जर तांदळाचे पीठ शिल्लकच असेल तर तुम्ही तेही अर्धी वाटी यामध्ये टाकू शकता. चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर जो आपण खरडा बनवून घेतलेला आहे तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त चवीनुसार खरडा वापरायचा आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीरही वापरलेली आहे. त्यामुळे वरून आणखी कोथिंबीर टाकायची गरज नाही. तर आता यामध्ये आपण ओवा टाकायचा आहे. ओवा थोडा भरपूर टाकायचा आहे व थोडासा कुस्करून टाकल्यामुळे त्याचा वास आणखीन चांगला येतो. तर आता यामध्ये आपण पांढरे तीळ टाकणार आहोत. ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तीळ आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालू शकते. तिळामुळे चव पण चांगली येते. आणि कसुरी मेथी थोडीशी टाकायची आहे. जास्त टाकायची नाही, अगदी थोडीशी टाकायची आहे. कसुरी मेथीमुळे छान टेस्ट येते. जर तुम्हाला अजून याच्यामध्ये मेथी वगैरे ही असेल, कांद्याची पात वगैरे टाकायची असेल तरीही तुम्ही यावेळी टाकू शकता. तर आता हाताने पहिल्यांदा चांगला मसाला सगळीकडे लागेल असं कालवून घ्यायचं आहे. अगदी मिक्स करायचं आहे व्यवस्थित. कराड स्पेशल धपाट्याची रेसिपी टाकण्यासाठी माझ्या प्रिय सबस्क्रायबर ताईंनी खूप आग्रह केला. त्यामुळे ही रेसिपी अपलोड करण्यास मला खूप आनंद होत आहे. डिमांड केल्यामुळे करण्यास आनंदच होतो. तर थोडीशी ही रेसिपी टाकण्यास मला उशीर झाला, त्यामुळे त्यांची मी क्षमाही मागते व ताईंनी ही रेसिपी टाकण्यास आग्रह केला त्याबद्दल त्यांचे आभारही मानते. तर फ्रेंड्स, ही मिक्स करून घ्यायचं आहे व पाणी थोडं थोडं टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पिठात थोडं तेल टाकायचं आहे आणि जर ते टाकायचं नसेल तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकते. आता अंदाज घेतच पाणी
टाकायचं आहे. यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे कलर खूप छान येतो धपाट्यांना व चवही चांगली येते. मिठाची टेस्ट करून पाहायचं आहे. मीठ अगदी योग्य असणं फार गरजेचं आहे, कारण परत आपल्याला पिठामध्ये नीट मीठ मिक्स करता येत नाही. त्यामुळे योग्य प्रमाण पाहायचं आहे व अगदी छान तयार होतं डव. अगदी व्यवस्थित हे पीठ घातल्यामुळे, योग्य प्रमाणात घातल्यामुळे अजिबात ही रेसिपी चुकत नाही, धपाटे चुकत नाही. अगदी सोपी साधी पद्धत आहे. खूप छान पातळ असे धपाटे आपल्याला बनवता येतात. आणि आपल्याला कुरकुरीत हवे असेल तरी कुरकुरीत करता येतात. मऊ सॉफ्ट बनवायचे असेल तरीही बनवता येतात. आपल्याला जसे हवे आहे तसे आपण या कणकेचे धपाटे बनवू शकता. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही या पद्धतीने जर धपाटे बनवले तर अजिबातच तुमचे धपाटे चुकणार नाहीत. ही रेसिपी माझ्या आईची असल्यामुळे तिनं ज्या पद्धतीने हे प्रमाण सांगितलेले आहे आणि ती आणखीन तिची आयडियाज वापरून बऱ्याचशा भाज्याही यामध्ये मिक्स करते, की त्यामुळे मुले भाज्या खात नसेल तर ते या धपाट्यातून आपल्याला डायरेक्ट खाता येतात व त्याची टेस्टही खूप छान येते. पालक, मेथी अशा पद्धतीच्या भाज्या यात ॲड केल्यामुळे त्याची चव आणखीन वाढण्यास मदत होते. तर आता फ्रेंड्स, आपण धपाटे करायला घेऊया. धपाटे थापताना कोणती ट्रिक्स वापरायची ही या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी एक सुती रुमाल पाण्यामध्ये बुडवून चांगला भिजवून घ्यायचा आहे व एक धपाट्याचा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. आपल्याला छोटे मोठे कसे थापायचे आहेत त्यानुसार आपण ठरवायचं आहे. पहिल्यांदा जेवढं थापता येईल तेवढं थापून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जाडसर आवडत असेल पराठ्यासारखे तरीही तुम्ही हे हातानं थापता येईल असे थापायचं आहे. जर आपल्याला पातळ हवे असेल तर आपण या ठिकाणी लाटण्याचा वापर करणार आहोत. लाटण्याचा वापर करताना लाटण्याला पाणी लावायचं आहे आणि पाणी लावल्यामुळे धपाटे चिटकत नाही हाताला. जेवढं आपण जास्त पातळ करू तेवढा कुरकुरीत छान असा धपाटा तयार होतो. आणि आपल्याला जर पातळ आवडत नसेल तर लाटणं लावलं नाही तरीही चालू शकते. तर अशा पद्धतीने आपण आकार देऊ शकतो. कमी जास्त पीठ त्याला लगेच चिटकून घेतं, त्यामुळं थोडंसं हाताला लागून आलं तरी काही घाबरायची आवश्यकता नाही. तर तवा चांगला आपला तापलेला आहे तर त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर आता पाण्याचा हात लावून धपाटे कापडापासून वेगळे करून घ्यायचे आहे व त्याच्यावर एक ताट झाकून थोडीशी वाफ जाऊन द्यायची आहे. तर आता 1-2-3 मिनटानंतर प्लेट काढायची आहे व पाहायचं आहे की आपला धपाटा भाजला गेला आहे का ते. तर अशा पद्धतीने आपल्याला तांबूस कलरचा जर आवडत असेल तरी तुम्ही त्या पद्धतीने भाजू शकता. आपल्याला हवं तसं आपण हा भाजून घेऊ शकतो. बऱ्याचदा सगळ्यांनाच खरपूस भाजलेला आवडतोच असं नाही. अशा पद्धतीचा कमी छान कलर असलेलाही धपाटा आवडतो. तर अशाच पद्धतीने बाकीचेही धपाटे करून घ्यायचे आहे. लाटण्याचा वापर केल्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा पातळ लाटता येतो. फक्त थापल्यामुळे जास्त पातळ होत नाही. तर त्याचबरोबर थोडासा लाटण्याचा वापर केला तर आणखीन छान क्रिस्पी पण होतात, अगदी छान टेस्टी पण होतात. तर या पद्धतीने सगळे धपाटे करून घ्यायचे आहेत. धपाटा भाजताना थोडासा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, म्हणजे कापड पटकन तव्यापासून वेगळे होते. नाहीतर लगेच धपाटा सुटत नाही, तो कापडाला चिटकून राहतो. पाण्याचा शिपका देऊन चांगले त्याच्यावर टॅप करायचा आहे. परत झाकून छान आपल्याला हवा तसा भाजून घ्यायचा आहे. तर धपाट्याबरोबर कोणतीही उसळ चांगली लागते. चवळी, मूग. तर आता सीझन पावट्याचा आहे तर या ठिकाणी मी पावट्याची उसळ आणि धपाटे केलेले आहे. तर अशा पद्धतीने
जर धपाटे कधीही अचानक खाऊशे वाटले तर या रेसिपीतील प्रमाण घेऊन केले तर खूप टेस्टी व झटपट असा धपाटा तयार होतो. अगदी आपल्याला प्रवासातही करून घेऊन जाता येते. आता प्रवासात घेऊन जाताना हा अजिबात खराब होत नाही. अगदी ह्याच्या पुऱ्या जरी केल्या तळल्या तरीही खूप छान होतात, टिकतात. तर ही आपली डिश तयार झालेली आहे, अगदी रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी. तर अशा पद्धतीने हा धपाटा करून पहा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली, चांगली जमली तर या रेसिपीला लाईक करा. अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नक्की मी ती तुमची रेसिपी करण्याचा प्रयत्न करेन, त्याचा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. With a smile and a gentle hand, she shows us how